नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम भटवाल आणि आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज रविवार आहे आणि त्याचप्रमाणे आज आदिवासी दिन आहे. तर तुम्हा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळचे आता 6 वाजलेले आहे, 6:15 झालेले आहे आणि आम्ही निघालो आहे खोपोलीला, गगनगिरी महाराज मठ या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आम्ही नंतर जाणार आहोत म्हणजे बरेच 2-3 ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो. अरे आता चालू केला बोल. तर मित्रांनो, लंडनवरून आलं आणि तू कुठून? अमेरिका. मोरया मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो, आम्ही फायनली आता निघालेलो आहे खोपोली आणि नंतर पुढं कुठं म्हणजे खोपोली पहिलं जाणार आहे, गगनगिरी महाराज मठ आहे त्या ठिकाणी. तर चला, मोरया मंगलमूर्ती जय जय. कुठं? खपवली? अरे खपवली ना रे. गगनगिरी महाराज मठ या ठिकाणी आता एंट्री करतोय आतमध्ये. आतमध्ये एंट्री केलेली आहे. काय 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 बोलशील आपल्या व्ह्युअर्सला आणि सबस्क्रायबर लोकांना? काय बोलशील? हा, अजून अजून आपण काय काय स्पॉट बघणार आहे? अच्छा 4 स्पॉट ना? हा. अरे वा 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 वा. तर फायनली मित्रांनो, आता पोचलेलो आहे आम्ही आणि थोड्याच वेळामध्ये आता काही अंतरावरतीच आहे गगनगिरी महाराज मठ. आणि आज रविवार असल्यामुळं कदाचित गर्दी असू शकते, कारण सुट्टीच्या दिवशी खूप लोक कोण ट्रेननी येतं, कोण पिकनिक काढतो. तर असे भाविक येत असतात या ठिकाणी, विजिट करत असतात. आता मागाशी पण खूप ट्रेकिंगसाठी भरपूर मुली आल्या होत्या. आणि बघा गायामध्येच रस्त्यामध्ये याचे सोडून देतात. अशा रस्त्यात गाया सोडून देतात आणि मग नंतर काय अपघात झाला की मग ड्रायव्हरवाल्यांवरती आरोप करतात. तर कृपया असं जनावरांना मध्ये रस्त्यात सोडू नका. अजून किती लांब आहे? हा ना, मी म्हणलं पडवते. वरची खोपोली. हा, इथं बघा स्टॉल लागलेली आहे ठिकठिकाणी हार घेण्यासाठी, म्हणजे पूजेचे साहित्य घेण्यासाठी ठिकठिकाणी. आणि इथं बघा रिक्षा स्टँड देखील आहे. आता उतरल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर वगैरे, तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. बाकीची माहिती तुम्ही वेबसाईटवरती गुगलवरती बघू शकता, त्या ठिकाणी माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि आहे बघा आलेलो आहे या ठिकाणी. हां, हे मंदिर आहे ना पूजा बाजूचं. हे बघा मध्ये नदी आहे
आणि ते बघा नाश्ता वगैरे करण्यासाठी लाईनी स्टॉल आहे. आणि हे बघा हे असे जनावर मध्ये रस्ता सोडून देतात. मावशी काय म्हणाल तुम्ही असं मध्ये रस्ता देतात सोडून? हा दुधासाठी सोडतात सकाळची. हा पण ते कुठं सोडायला पाहिजे? ते रानात सोडायला पाहिजे, जंगलात. मग या असं मध्ये रस्त्यामध्ये सोडल्यानंतर अपघात झाल्यानंतर त्याला कोण जबाबदार आहे का नाही? नाही तर चला. आणि सगळे बघा आम्ही पिकनिक, हा आपला कृष्ण आहे. हा लाईक करा आणि अजून शेअर करा, सबस्क्राईब करा. हा आम्ही तुम्हाला अजून काय काय दाखवू? मग अजून वॉटरफॉल. चला 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 पटापट पटापट चला मंडळी. हा हा हाय कर, हाय कर. अय चुटकी, अय चुटकी हाय कर. चुटकी जरा झोपाच्या याच्यात आहे. झोपली होती का? हाय कर. नाही ती झोपाच्या याच्यात आहे. नदी नदी इथे बघा कणस, हा कणस वगैरे बघा इथं मस्त भाजून खायला आहे. बघा इथं नाश्ता वगैरे करू शकता तुम्ही. आजूबाजूला स्टॉल आहे, इथं तुम्ही आल्यानंतर नाश्ता वगैरे करू शकता. तर हे बघा गगनगिरी महाराज मठ. हो टायर 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 गाडीचा टायर पूर्ण हे झालं आहे, फाटलं. बघा तो गाडी चालू टायर टायर पंक्चर रे. हे आहे बघा गगनगिरी महाराज मठ. आता इथून प्रवेश करू, दर्शन वगैरे घेऊया. गर्दी खूप आहे बघा, आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. सगळे लांबून लांबून लोक येतात आहे. हा हा बसू शकता. पटापट होईल तेवढं. बघा आतमध्ये एंट्री करण्यासाठी आहे. इथे कसं व्हिडिओ वगैरे काढू शकत नाही, कारण तीर्थक्षेत्र ठिकाणी फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई असते. तुम्हाला माहितीच असेल. इथं बघा चप्पल स्टँड आहे, तिथं तुम्ही चप्पल वगैरे काढू शकता या ठिकाणी. आणि इथं स्वच्छतागृह आहे बघा या बाजूला. हे एका ठिकाणी चपला काढा. हा एका ठिकाणी त्यांना येऊ दे बाकीच्यांना. कितीला आहे काका गोन? 1 रुपये ना. हां इथं बघा गोण घ्यायचे आणि त्या गोणीमध्ये चपला वगैरे ठेवायच्या, म्हणजे तुम्ही हां म्हणजे चपला इकडे तिकडे कुठं हरवणार नाही. हां चला चला गाईस चला. चटकी चप्पल टाक त्याच्यामध्ये. चला पटापट. तर हे 1 रुपये गोणी आहे, त्याच्यामध्ये चपला वगैरे ठेवू शकतो आहे का ना. हां फर्स्ट टाईम आलो मित्रांनो, आणि बघूया तू जेवढं शक्य होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. हां इथं बघा सर्व इथं रांग वगैरे लागते. इथं हे कसलं आहे? रूम बुकिंग. अच्छा माझ्या रूम अवेलेबल. इथं रूमची सुविधा देखील आहे बघा या ठिकाणी. रूम बुकिंग नंबर. ओके मस्त आहे. इथं बुकिंग वगैरे करायची, सिक्युरिटी आहे. आणि इथे सूचना लिहिलेली आहे, CCTV कॅमेऱ्याच्या कक्षेत आहे. ओके हां ठीक आहे, काय हरकत नाही. कारण आणि इथं स्वच्छतागृह आहे आतमध्ये. सुंदर आहे. हां हो ना मस्त आहे. आणि इथं प्रसाद तुम्हाला भेटेल. देणगी वगैरे तुम्ही देऊ शकता. इथं चॅरिटेबल ट्रस्ट आहे, पावती वगैरे फाडू शकता. आणि इथं प्रसाद आहे. बुक स्टॉल पण आहे तिथं बाजूला. हां आणि इथं बघा समाधी मंदिराकडे लिहिलेलं आहे हे बघा. हां असं. आणि इथं पिण्याचे इथं पाणी वगैरे पिऊ शकता तुम्ही. शुद्ध पाणी व फिल्टरचं आहे. पाणी पाजावं गरीबाला, पाणी पाजावं. बघा आत आल्यानंतर इथं बघा बोर्ड लिहिलेला आहे, फोटो पुस्तके विभाग, आयुर्वेदिक औषधे विभाग, लाडू प्रसाद इथे मिळेल. तर बघा हे पूर्ण काउंटर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला भेटेल, म्हणजे मस्त आहे.
सुविधा वगैरे भारी आहे. आयुर्वेदिक औषध विभाग, इथे प्रसाद वगैरे भेटेल, असं मस्त आहे एकदम. तर चला आता दर्शन करूया. कुठे गेले आमचे महिला मंडळ? चला चला एकत्र चला. आणि हा बघा मस्त परिसर आहे बघा, एकदम भारी. आणि आज पाऊस थांबल्यामुळं आपल्याला शूट करता येतं व्यवस्थित. आणि इथं बघा पाय वगैरे धुवायचं आणि मग आतमध्ये जायचं. चला खरं मग तर पाय वगैरे धुतले. पाय धुतले का? पाय धुतले ना? मी धुतले. हां हे बघा इथं नो ऑनलाईन बुकिंग. अच्छा, म्हणजे इथं ऑनलाईन नाही, ऑफलाईन तुम्ही सुविधा हां सुविधा, राहण्याची सुविधा वगैरे सर्व आहे बघा आतमध्ये. तर इथं तुम्ही येऊन राहू शकता. आणि यावर्षीचा प्रोग्राम हां, आणि हे प्रोग्राम होम हवन वार्षिक पौर्णिमा व अमावस्येला असते. तर त्यांनी डेट वगैरे दिलेलं आहे, चैत्र पौर्णिमा गुरुवारी वगैरे ते बोर्ड तुम्ही बघू शकता. या ठिकाणी होम हवन करू शकता तुम्ही. आणि हा महाप्रसादाचा कुपन आहे मग असे सांगितल्याप्रमाणे. आणि इथून हा बघा स्ट्रक्चर कसं आहे, एकदम भारी आहे, जबरदस्त, एकदम शांत आहे ना, एकदम भारी आहे. इथे बघा महाप्रसाद कुपन विभाग आहे, त्याचा वेळ दिलेली आहे सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि संध्या 10 ते 10 ते 1:30 वाजेपर्यंत. ओके. तर ते आणि इथं बघा खाली मस्त मॅट वगैरे आतरलेली आहे. तर या मॅटवरून सरळ चालत जायचं. इथून आतमध्ये जायचं आहे आता. आणि आज रविवार असल्यामुळं आज खूप गर्दी आहे. आणि हा बघा छोटू, काय म्हणशील, कसं वाटतं तुला इथं आल्यानंतर? चांगलं वाटतं. हां एकदम रॉक झालं, एकदम रॉक म्हणून आलं, रॉकिंग स्टाईल. आणि हे बघा आतमध्ये हे बघा लिहिली आहे सद्गुरू गगनगिरी महाराज. आणि इथे बघा हां इथे श्लोक वगैरे लिहिलेले आहे बघा वरती बोर्डवरती, लाईन आहेत मस्त. हां आणि हे बघा यांचे ते फोटोज वगैरे बघा त्या काळामध्ये, म्हणजे त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या हां म्हणजे भरपूर इथं बघा लाईनीत फोटो आहे त्यांचे. 2008ला हे बघा हे गगनगिरी वचनामृत धारा. तुम्ही येता नाही घेतो ना. तर हे त्यांच्या पादुका आहे मित्रांनो बघा. आता जस्ट दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि तिथे देखील पादुका आहे त्यांच्या ना, पादुका आहे ना? नाही, अच्छा फोटो आहे फक्त. ओके. तर बघा या ठिकाणी फोटो आहे फक्त त्यांचा. हां खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं आहे या ठिकाणी, शांत एकदम. आणि पाऊस बघा मगाचपासून आला नव्हता बघा. इथं लिहिलेलं आहे मोबाईल वापरण्यास बंदी आहे, तर इथे मोबाईल वापरू नका. ओके ओके. इथं बघा संत कबीर, संत कुंभार, जे महाराष्ट्रातले जेवढे संत होऊन गेले त्यांची इथं मूर्त्या लावलेल्या बघा. संत गोरा कुंभार, संत गुरु नानक वगैरे बघा. इथं शिवलिंग आहे हिंड बघा. इथं बघा राम लक्ष्मण सीता आहे आणि इकडे देवी आहे, मध्ये गणपती आहे, बाजूला देवी आहे. मस्त आहे बघा फटाफट. आणि इथं व्हिडिओ काढण्यास मनाई आहे तरी पण आपण काढतोय. आणि इथं बघा सर्व संत आहे बघा आपल्या महाराष्ट्रातले. हां आम्ही तुमच्यासाठी एवढं बघा रिस्क घेतोय. तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा का. इथे बघा विठ्ठल रुक्मिणी मूर्ती बघा इथं मस्त सुंदर अशी मूर्ती बघा. तर हे बघा नदी गेलेली आहे मधून, जबरदस्त आहे बघा. आतमध्ये व्ह्यू भारी.
सीताफळ खातोय माझ्याकडे. हा बघा मस्त एकदम आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. मंदिराच्या अवतीभोवतीचा परिसर आहे. म्हणजे हे पूर्ण मंदिरच आहे, असं गोल राऊंड आहे. एकदम आतमध्ये एकदम मस्त आहे बघा. हिरवळ निसर्ग. आणि हे बघा इथं हां इथं छोटंसं गार्डन आहे एक, आणि पार्किंग एरिया आहे तो पुरा. तो तिकडे त्या ठिकाणी गाडी पार्क वगैरे करू शकता तुम्ही. आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी पोरांना. अरे त्याच्या अंगावर पाणी उडते ना. मस्ती करत नका चालू रे. हा बघा हे अच्छा नो पार्किंग लिहिलेलं आहे इथं, म्हणजे पार्किंग वगैरे करू शकत नाही. पण तरी पण गाड्या इथं पार्क आहे. रिक्षा वगैरे बघा इथून तुम्हाला भेटेल. रिक्षा स्टँड आहे आणि ते राहण्याचं आहे मला वाटतं त्या बाजूला निवासस्थान आहे. आणि हे आय थिंक बघावं लागेल मला, तिथं गेल्यानंतर कळेल आपल्याला काय आहे. कारण मी पण पहिल्यांदाच आलेलो आहे या ठिकाणी. आणि आपले कृष्णादादा आणि वहिनी बघा, वहिनी बी चालेत आवणी करायला. आवणी करून आलेले. मस्त आहे बघा झाडं मस्त हिरवं गारे. भक्त निवास अच्छा. तर या ठिकाणी ना भक्त निवास आहे बघा मित्रांनो पूर्ण. या ठिकाणी तुम्ही राहू शकता, राहण्याची सोय आहे. आणि इथून रिक्षा आहे बघा. हे आपले रिक्षा कसं किती आहे? नाही भक्त निवास. अच्छा तुम्ही रिक्षावाले आहे का? अच्छा स्टेशनपासून किती घेता तुम्ही? 20 रुपये सीट आहे. 20 रुपये ना. अच्छा तर बघा 20 रुपये सीट आहे. स्टेशन कुठलं येतलं? आपलं खोपोली स्टेशन ना. खोपोली स्टेशन तर इथे गगनगिरी महाराज मठ. या ठिकाणी 20 रुपये. चला तुमचे चॅनल विक्रम बटवाल ब्लॉग. विक्रम. हां नंतर हे करा सबस्क्राईब करा. हां तर हे बघा गुहादर्शन आहे. तर आपण आता गुहादर्शन करणार आहोत. तर बघा सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गुहादर्शन तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आहे ना खूप म्हणजे शांतता आहे. आणि त्यांचा आश्रम असल्यामुळं हिरवगार म्हणजे पूर्ण याच्यामध्ये वातावरणामध्ये आहे. खूप मन प्रसन्न वाटतं. आणि ज्यांना खरंच शांतता हवी असेल ना तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता, विजिट करू शकता, दर्शन वगैरे घ्या. तुम्ही जर शनिवार रविवार जर येत असेल तर तुम्हाला गर्दी भेटेल थोडीफार. आणि असं नेहमी म्हणजे सुट्टीच्या वेळी आल्यानंतर तुम्हाला गर्दी भेटेल. आणि इतर वेळी आल्यानंतर तुम्हाला एवढी काही गर्दी भेटणार नाही. आणि खरंच खूप शांतता वाटते एकदम मस्त. मन प्रसन्न झालं. आम्ही थोडं 2 मिनटं बसलो तिथे, कारण व्हिडिओ काढण्यास मनाई होती. तरी देखील आपण प्रयत्न केला. त्यांना रिक्वेस्ट केली मी, तिथले जे मेन इन्चार्ज होते त्यांना म्हटलं मी यूट्यूबर आहे तर मी व्हिडिओ काढू शकतो का. पण ते बोलले व्हिडिओ तर काढू शकत नाही, कारण कसं तुम्ही काढायला लागले तर इतर लोक पण व्हिडिओ काढायला सुरुवात करतील. म्हणून आपण थोडंसं तुम्हाला दर्शन घडवण्यासाठी आपण लपून छपून व्हिडिओ काढलेला आहे फायनली. आणि मित्रांनो ही खूप मेहनत असते ही सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी. तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आता आहे आमची मंडळी चाललीत पुढं. आणि हे बघा हे अजून काहीतरी तिथे मला वाटतं भक्त निवासच बनतं आहे, बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी. हे बघा. आणि इथं 4 व्हीलर पार्किंग वगैरे आहे. इथं गाड्या तर पार्क केलेल्या आहेत. हे बघा खूप मस्त आहे एकदम वातावरण, एकदम शांतता आणि निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला. बघा इथं डोंगर आहे समोर बघू शकता. आणि हो मित्रांनो तुम्हाला जर या ठिकाणी विजिट करणार असेल तर तुम्हाला मी सांगतो की मुंबई पुणे जो जुना महामार्ग आहे त्या ठिकाणी खोपोली असं एक गाव आहे, ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी गगनगिरी महाराज समाधी मठ आहे, तर नक्की या विजिट करा. तर 5 फेब्रुवारी 2008 या रोजी या ठिकाणी समाधीस्थ झाले महाराज. तर नक्की या मित्रांनो, खूप शांतता आणि मन प्रसन्न वाटतं खरंच. आणि इथे ना गोशाळा आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही, गोशाळा आहे बघा. या ठिकाणी गोशाळा आहे
बघा भरपूर आहे बघा गाय आहे इथं. हे वासरं आहे, तिकडे गाय आहे. इथं बघा जे आहेत इथले तर इथं आता स्वच्छता करण्याचं चाललं आहे. किती गाय आहे टोटल तरी अंदाजे किती गाय असतील? 100 ना? अच्छा, तर 100च्या आसपास या ठिकाणी गाय आहे आणि त्यांची आता साफसफाई चालू आहे. त्यांना पूर्ण धुणं बिणं त्या गायांना सर्व एकदम स्वच्छता आहे बघा या ठिकाणी. आणि मंदिराचा परिसर पण तुम्ही बघाल ना तर खूप स्वच्छता आहे. त्यांची आता चालली आहे स्वच्छता बघा. हे माऊली आताच आपले म्हणजे सबस्क्रायबर होणार आहे, तर ते बोलले तुमचं नाव काय आहे चॅनलचं, आम्ही सबस्क्राईब करू. हां, एक मिनटं. तर त्यांना मी चॅनलचं नाव टाकून देतो आहे, कारण ते कसं त्यांना ते स्पेलिंग त्यांना मिस्टेक होईल, त्याच्यामुळं ते बोलले तुम्हीच टाकून दे नाव. इंग्लिश आहे का? मराठी करा, इंग्लिश करा, तसं काय नाही. दर रविवारी असतं बघा हे सेवा आमची. अच्छा, दर रविवारी असते का सेवा करता का तुम्ही इथे येऊन? रात्रीची ओके 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 ओके. दर रविवारी इकडनं. अच्छा, मला थोडक्यात माहिती द्या मला फक्त 2 मिनटं. हां, झालं काय? हो हो. गाडगे साहेब, हो गाडगे साहेब, अच्छा, हे होत नाही का? ठीक आहे, चला, काय त्याला फरक. माझ्याकडनं देऊ का? हां हां, ठीक गाडगे आहे. साहेब 2 मिनिटं इकडे या ना. यांना माहिती अच्छा, ते गाडगे साहेब आहे का? गाव कुठलं गाडगे साहेब तुमचं? तुम्ही कुठले? निमसोड, सातारा निमसोड. हा काय, वाटलंच होतं. नाही, आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये पण आहे. गोशाळेची माहिती द्या. नमस्कार माऊली. अच्छा, मग ही सेवा तुम्ही सेवा करण्यासाठी साताऱ्याहून इकडे आलेली आहे का? अच्छा, मुंबईवरून आलेले. ओके. ते काय माहिती आहे का, हम्म, हम्म. ते गाव सातारा, अच्छा सातारा जिल्ह्यात पडतं. अच्छा अच्छा, हां हां. आणि इकडं मुंबईला आम्ही नोकरीला असल्यामुळे मुंबईवरून आम्ही इकडे अच्छा, म्हणजे अच्छा, दर शनिवारी येता का तुम्ही? शनिवारी रविवारी. अच्छा, शनिवार रविवारी येता. ओके. शनिवारी आश्रममध्ये सेवा असते हां 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 हां. आणि रविवारी इकडे गोठवली सेवा असते. अच्छा, गोठवले. हां हां. गोशाळेची. अच्छा, गोशाळेची म्हणजे सेवा वगैरे इथं करण्यासाठी म्हणजे दुरून दुरून या ठिकाणी लोक येत असतात. म्हणजे तुम्ही जसं मुंबईवरून हे अजून कुठून म्हणजे दुसऱ्या ठिकाणावरून पनवेलवरून म्हणा. अच्छा, नवी मुंबईवरून बघा या ठिकाणी लोक सेवेसाठी येत असतात. तुम्ही देखील इथं येऊ शकता सेवेसाठी आणि सेवा करू शकता. आपल्या बाबतीत काय माहिती आहे का, सांगली सातारा म्हणून एक संस्था महाराज असताना आम्ही स्थापन केलेलं. अच्छा. संस्थेमार्फत ह्या हां हां हां. लोक ग्रुप येऊन साफसफाई करून जातात. अच्छा, आणि आपले हे महाराजांच्या बद्दल माहिती आहे का तुम्हाला थोडक्यात? गगनगिरी महाराज आपले जे आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात मला माहिती द्या बघा. त्यांची समाधी, आश्रम वगैरे ते. हां, बोला. काय माहिती आहे का, त्यांचे तर म्हणजे आश्रम भरपूर आहेत. हां हां हां. त्यापैकी पुन्हा लास्टला महाराजांनी काय माहिती आहे का, ते गडावर समाधी घ्यायची होती, त्याऐवजी हां हां. येथे समाधी घेतली खोपोली. खोपोलीत, त्या ओके. गडावर लोकांना येण्या जाण्याचा आणि एकदम मार्ग खडतर आहे. 2008 साली. हा, 2008 साली बरोबर ना? समाधी महाराजांनी इथेच घेतलेली आहे. अच्छा. आणि इथे महाराजांनी ह्या नदीमध्ये तप केलेलं आहे. हम्म, हम्म, हम्म. तपाची ठिकाणं भरपूर आहेत. अच्छा, नेपाळपासून पण हे पण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहे पूर्ण मठ. अच्छा. पुन्हा तुम्हाला सांगतो, हां हां हां. बंगाल आहे, बंगाल, अच्छा. नागार्जुन सागर, पुन्हा तिकडे आदर हम्म, हम्म, हम्म. तिकडे आहे. पूर्ण देशामध्ये जे थोडक्यात. अच्छा भरपूर ठिकाणी आहेत आश्रम सगळे. अच्छा अच्छा. धन्यवाद हा माऊली. आभारी हा, आभारी आभारी. वा, ओके. चला, तर अशा प्रकारे बघा माऊलींनी खूप सुंदर अशी माहिती दिलेली थोडक्यामध्ये, कारण त्यांना पण काम करायचं आहे. तिथं साफसफाई चालू आहे तरी त्यांनी त्यांचा स्वतःचा वेळ काढून आपल्याला माहिती दिली. तेच खूप मोठं आहे, भाग्य लागतं त्याला. तर आता ही आमची मंडळी गेलेत पुढं ते आणि मी राहिलो मागं. आणि हे बघा वानर इथं असं वरती असं चढ रस्ता आहे, वरती चालत जायचं. आणि त्या उजव्या बाजूला एक मंदिर आहे. कसलं मंदिर आहे? मंदिर कसलं आहे माऊली? अच्छा,
अच्छा दत्ताचं आहे. कुठला? शंकराचं आहे ना. अच्छा महादेवाचं बघा मंदिर आहे इथं आणि दत्त आहे ना बाजूला. आणि हे महादेवाचं आहे ना. हां हे अच्छा. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला लांबूनच, कारण तिथे मोबाईल वापरण्यास बंदी आहे, मोबाईल वापरून देत नाही, बरोबर ना. हां तर हे खरंच ती सूचना लिहिलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही चाला म्हणजे इतर लोकसुद्धा त्याप्रमाणे चालतील, बरोबर ना. म्हणजे यांनासुद्धा त्रास होणार नाही. ओके. ओके चला धन्यवाद माऊली. ओके. दर्शन आहे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणि आहे मेन गेट. त्या गेटच्या आतमध्ये जायचं आणि हे बघा गुहेत लहान मुले खेळण्यास सक्त मनाई आहे, म्हणजे ठिकठिकाणी अशी सूचना दिलेली आहे. तर इथं वानर खूप आहे आणि हा चढ आहे. आजूबाजूला बघा पूर्ण असं जंगल एरिया आहे आणि मध्ये अशी एक चढ वाट आहे आणि वानर आहे बघा. वानरच्या पुढं मी मुद्दाम कॅमेरा काढला नाही, कारण ते डायरेक्ट अटॅक करतात वानर. बघा इथे लिहिलेलं आहे बघा पुढं, गुहा ही परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचे तपोस्थान आहे. आपण सर्वांनी मिळून तपोस्थानाची पवित्रता टिकवायची आहे. इथे बघा पायावरती तर हे तपोस्थान आहे परमपूज्य गगनगिरी महाराज यांचं. तर इथे बघा आता आपण पाय वगैरे धुतले आणि वर चढण्यास चालू केलं आहे. इथे बघा ठिकठिकाणी बोर्ड लिहिलेले आहे, कपडे वगैरे कसे घालून यायचे काय ते सर्व माहिती दिलेली आहे. कचरा वगैरे करायचा नाही इथं. आणि बघा झरे, डोंगरातून वाहणारे झरे हे. यांच्या बघा इथं गादीवरती डोंगरातून या ठिकाणी बाजूवर ना पाडा. बघा वरून बघा दृश्य मित्रांनो कसं दिसतं, एकदम भारी. वरून धबधबा वाहतोय, वॉटरफॉल आणि बाजूला सगळं जंगल आहे. सर्व पक्षी या ठिकाणी मोर, लांडोर, माकड, वानर सर्व आहे. ही शांतता ठेवायला लावली आहे.
चालू केलं कॅमेरामॅन तुम्ही जरा What's up guys? Welcome back on new video. हम आ गए हैं मठ में. दिखाइए जरा ऊपर का चीज. तर मित्रांनो आम्ही कसं तुम्हाला म्हणलं की आम्ही तुम्हाला मठ दाखवू तर आम्ही मठ दाखवलेला आहे. बघा धबधबे दाखवा. अच्छा हे इकडं बघा. तर मित्रा हा ही आपली पहिली पेस आहे. हे आपण आता आम्ही तुम्हाला मठ दाखवलं तर खाली धबधबा दाखवा. ए वियान बाय. वियान बाय बाय. जातो. हे बाळा इकडे घे हा आता फिरव. हमारी बालाजी आर्केड की ग्रुप आई है. वीडियो निकाल रहे हैं हम. हे बघा चंग मंगू हे एकदम बघा एकदम प्युअर पाणी आहे. झरं वाहतं ना हे पाणी पिऊ शकता तुम्ही. पी हां ना या पाणी मी पण पिते करतो. तू पिलं नाही ना तुझी पाणी? मस्त हे ओरिजिनल पाणी आहे बघा मित्रांनो. प्युरिफाय हा तर मित्रांनो हे आहे आमचं प्युरिफाय पाणी. हे आहे सह्याद्रीचे डोंगर. हा डोंगर तू मारणार रे झरणचं. हे पाणी एकदम शुद्ध आहे. शाबास. इंग्लिश क्लास स्पेशल लावला तुम्हाला. इथे बघा ड्रोन उडवलाय का. अरे वा मस्त. कुठे आहे ड्रोन. ओके तर हे बघा ड्रोन आहे. अच्छा यांनी दादांनी ड्रोन उडवलेला आहे इथून. याच्यामध्ये दिसतं ना पूर्ण. हे बघा रील काढताय का. ओके तर बघा हे रील आहे. चॅनल आहे का तुमचं यूट्यूब वगैरे नाही ना. अच्छा तर बघा हे ड्रोन उडवतात ते वरून शूट करतात इथे व्ह्यू खालचा. ते ड्रोन बघितलं का वरती. ते काय ड्रोन उडवतात ते काय जाऊ ते काढतात ते काय काय लक्ष कुठे तुझं. आम्ही व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी आहे. हा काय चला तर मित्रांनो हा आपला आहे तिसरा पॉईंट. भरपूर लोक आंघोळ करत आहेत. आंघोळ तुम्ही बघू शकता. हा पिण्याचं पाणी नाही. हा आंघोळीचं पाणी आहे. अच्छा हे आंघोळीचं आहे का. नाही हा पियाचं अच्छा आहे. हे पियाचं आहे. अच्छा ते आंघोळीचं आहे का. साबण बिबून आणलं का. नाही साबून हा साबून आणलंय. साबण आणलंय त्या घरी आज आंघोळ करून नाही आलाय गाईस. तर आज साबण याने आणलेलं आहे इथं आंघोळ करण्यासाठी. केली आंघोळ केली आहे ना. सकाळी उठून केली. अच्छा थांब धर. मस्त आहे एकदम भारी स्वच्छ पाणी आहे. हे बघा इथं धबधबा आहे पूर्ण. हे झूम नाही होत का. होत आहे ना. झूम करून तिथं पूर्ण आपण- हा हे बघा काही मिनी वॉटरफॉल. इथे तुम्ही आणि पाणी एकदम थंड आहे. असं नाही आपण एकदाच जाणार एकदाच काम करायचं. असं छोटा मोठा नाही काम करायचं. आज जागतिक आदिवासी दिन आहे. त्यानिमित्ताने ते वरती गेलेले तेव्हा का ते जंगलात अपने को बड़ा काम करने का छोटा काम तेव्हा का ते जंगलात चाललेले. छोटे में नहीं रहने का बड़े में रहने का. बड़े खिलाड़ी है हम लोग छोटे खिलाड़ी नहीं है. बड़े खिलाड़ी है. रिस्की आहे मित्रांनो. कारण पुढे आहे ना वरती जर तुम्ही जाल ना तर शेवाळलेलं आहे थोडंसं तो भाग हा इथला. पण जाताना जरा थोडं जपून जायचं. आणि आता बघा हे तिकडून गेले आणि इकडून उतरतात ते. कारण कसं त्यांना माहिती आहे सवय. कारण गावची आहे ते त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे सर्व पाय वाट वगैरे ते सर्व माहिती आहे त्यांना. तुम्ही जर नवीन असाल तर रिस्क घेऊ नका. कारण तुम्हाला जर माहीत नसेल या गोष्टींची अनुभव नसेल तर रिस्क घेऊ नका मित्रांनो.
कारण हे कसं यांना सवय आहे, हे गावचे लोक आहे, शहरात आहे राहतात येते पण गावचे येते, पण मग त्यांना माहिती आहे सर्व पाऊलवाट वगैरे ते सर्व माहिती आहे. बघा बरोबर ते आलेत बघा पाऊलवाट. आई शाबाश. व्यवस्थित दादा. चला चला तर जंगलाची सफर कशी वाटली? मस्त एकदम. चला रिस्की होतं. हां त्याला चांगलं रिस्की होतं ना. तू काय सांगशील नवीन जर समजा तिथं माणसं जात असेल तर? वाटतं. जाऊ नये. हां कारण कसं प्रयत्न करावा. हां कारण कसं हे गावचे ते शहरात भले राहतात आहे पण त्यांना सर्व गोष्टी माहिती आहे, कुठून कसं उतरायचं चढायचं. हो आलं. तर चला जे रानभाजी घेते आजी काय घेते काय घेते कसली भाजी आहे? हा काय बघा. तर हे बघा जंगलामध्ये ना रानभाज्या भरपूर असतात. हां तर हे चांगलं असतं बरं काय खाल्लेलं शिजवून वगैरे. आजी तोडत होती बघा, खूप छान लागतं बरं का हे रानभाज्या. हे फक्त पावसाळ्यातच येतात आहे ना रानभाज्या. हो काय? कुरडू अच्छा कुरडूची भाजी बघा. मॅडम रस्त्याच्या बाजूला भरपूर भाजी इथे उभं करून खाऊ. मित्रांनो भाज्या महाग झाल्या ते म्हणून आजी बघा या जंगलात रानभाज्या काढ तोडी. आणि आता आजी बरोबर या महिला मंडळ पण झोपले त्याच्याबरोबर रानभाज्या. या आवळीची पानं पण असेल बघा. मित्रांनो अचानक पाऊस आला म्हणून बघा हा झाडाचा आसरा आहे. झाडाने आपल्याला बघा आसरा दिला. जोराचा पाऊस आला एकदम बघा. हे बघा दिसत असेल हे बघा. पण या झाडाखाली असल्यामुळे ना आपल्याला एवढा पाऊस जाणवत नाही, कारण या झाडाने बघा आपल्याला आसरा देतो आहे. उन्हाळ्यामध्ये देखील खूप ऊन लागल्यामुळं झाडाचा आपण एक झाडाखाली उभं राहतो सावलीसाठी. म्हणून झाडे तोडू नका मित्रांनो, झाडे जगवा. हा बघा वानर. वानर बघा वानर केवढे मोठे. हे बघा मध्ये रस्ता झाडत होते. हां खायला दिल्याशिवाय आम्ही जाऊन देणार नाही तुम्हाला. हां तर बघा मित्रांनो महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी किती प्रचंड गर्दी बघा. या ठिकाणी महाप्रसादाची लाईन आहे. तर आता आम्ही फटाफट जेवून घेतो आणि मग मडला फार मागे मड जाण्यासाठी आम्ही रवानगी होतो. बघा किती लाईन आहे बघा, मोठी लाईन आहे. महाप्रसादाची लाईन आहे बघा केवढी मोठी. जवळजवळ 300-350 लोक बसतात या ठिकाणी जेवणासाठी. म्हणजे एका टायमाला 300-350 लोक बसतात. इथं बघा जेवणाचे पंगत आहे. त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता तुम्ही. तर बघा मित्रांनो एका अन्नछत्रछायामध्ये बघा किती 300 ते 500 ते 700 लोक आहे. इथं कमी बोललो होतं नाही का, 300-350 बोललो होतं पण जास्त लोक बसतात. हां 500च्या वर आहे. हां आणि तुम्ही इथे ना स्वखुशीने तुम्ही इथे वाढायला देखील येऊ शकता अन्न. इथं बघा अन्नछत्र दुपारी 1 वाजता तसे प्रसादाचे रान संपल्यानं महाप्रसाद बंद करण्यात येईल. आणि इथं काही माहिती दिलेली आहे, सूचना तुम्ही वाचू शकता फटाफट. आणि इथं रांग आहे बघा. इथं तुम्ही स्वखुशीने इथे सेवा देखील करू शकता. मग अन्न वाढण्यासाठी बघा इथे उभे आहे, स्वखुशीने उभे आहेत. या ठिकाणी आहे ना मग इथं ते खोपोली रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक दिलेले आहे. तर ते तुम्ही बघू शकता, एकदम नोट करा तुम्ही किती वाजता खोपोलीवरून कर्जत नाही खोपोली ते कर्जत. म्हणजे तुम्ही मुंबईवरून येत असाल ना तर खोपोली ट्रेन पकडू शकता किंवा कर्जत ट्रेन पकडू शकता तुम्ही. तर बघा याचा टायमिंग दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही येऊ शकता या ठिकाणी.
तर मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आता आमचं या ठिकाणी. आणि आता आम्ही परतीचा प्रवास घेतो आहे फटाफट, कारण आम्हाला अजून पुन्हा याला जायचं आहे आपल्याला मढला. तर मढचा गणपती करायचा आहे आम्हाला फटाफट. आता आम्ही इथून निघतो आहे. जेवढं शक्य होतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर नक्की आवडला व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर फटाफट मित्रांनो आता जो आपला मढचा गणपती आहे तो दुसऱ्या ब्लॉगमध्ये येईल, म्हणजे दुसऱ्या व्हिडिओ याच्यामध्ये करेल मी. हा आता एक आपण इथेच एंड करतो आहे. तर परतीचा प्रवास घेतो आहे. चला बाय.